काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भिवंडी कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच ते पोहोचलेले आहेत आणि हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे आता नवे जामीनदार असणार आहेत। राहुल गांधींचा 2014 मधील आरएसएस विषयीचं वादग्रस्त विधान प्रकरणासंदर्भात भिवंडी कोर्टामध्ये ते आलेले आहेत। महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असं राहुल गांधींनी विधान केलेलं होतं आणि त्यावरून आरएसएसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। त्यांच्या विरोधात 2014 मध्ये गुन्हा दाखल झालेला होता। याच प्रकरणाची सुनावणी आणि नवे जामीनदार जे आहेत ते शिवराज पाटील चाकूरकर हे राहुल गांधींचे नवे जामीनदार होते, जामीनदार होते, मात्र त्यांचं निधन जे आहे ते मागच्या वेळेला झालं। त्यामुळे नवे जामीनदार राहुल गांधींचे कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, चर्चा सुरू झालेल्या होत्या। आता हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींचे नवे जामीनदार जे आहेत ते असणार आहेत अशी माहिती मिळते। सुनावणीला जी आहे ती काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे। संपूर्ण ताफा राहुल गांधींचा भिवंडी सत्र न्यायालयामध्ये पोहोचलेला आहे। मोजकीच लोक राहुल गांधी यांच्यासोबत आणि याचिकाकर्ते कोर्टामध्ये आहेत। हर्षवर्धन सपकाळ हे आता राहुल गांधींचे नवे जामीनदार जे आहेत ते असणार आहेत। कोर्टामधून आता राहुल गांधी जे आहेत ते निघतायत। हर्षवर्धन सपकाळ हे आता राहुल गांधींचे नवे जामीनदार असतील। शिवराज पाटील चाकूरकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे राहुल गांधींचे जामीनदार होते, मात्र त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर नवे जामीनदार सादरीकरणासाठी राहुल गांधी या ठिकाणी भिवंडी सत्र न्यायालयामध्ये आलेले आहेत आणि आता ते कोर्टामधून निघतायत। त्यांचा ताफा जो आहे तो तयार झालेला आहे। आता हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत। राहुल गांधी आज मुंबईमध्ये भिवंडी सत्र न्यायालय परिसरामधली ही दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। वकील जे आहेत ते त्यांची भेट घेत आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते हे मुंबई विमानतळावर उपस्थित होते। नवे जामीनदार सादरीकरणासाठी राहुल गांधी हे भिवंडी सत्र न्यायालयामध्ये आलेले होते। राहुल गांधींच्या वकिलांनी जामीनपत्र दाखल केलेलं आहे। महत्त्वाची बातमी अपडेट आपण पाहताय। हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे आता नवे जामीनदार असणार आहेत। ही नवीन न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यासाठी राहुल गांधी हे भिवंडी सत्र न्यायालयामध्ये आले। त्यांचा ताफा आता या ठिकाणाहून निघालेला आहे। 2014 मधल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयामध्ये मानहानीचा खटला दाखल करण्यात आलेला होता आणि याच प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी ते न्यायालयामध्ये हजर झाले होते। हर्षवर्धन सपकाळ हे आता राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत। यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे त्यांचे जामीनदार होते, मात्र त्यांच्या निधनानंतर राहुल गांधींना आता नवीन कायदेशीर पूर्तता करावी लागणार असल्यामुळे ते भिवंडी सत्र न्यायालयामध्ये आले। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे थेट जाऊयात। कृष्णा, हर्षवर्धन सपकाळ हे आता राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत। राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी त्यांच्या उपस्थितीची पुष्टी देखील केलेली होती आणि सुरक्षेच्या कारणास्तव नवीन जामीनदाराचं नाव जे आहे ते गोपनीय निर्माण झालेली होती। मात्र आता हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत। कृष्णा सोनरवाडकर जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी। पुन्हा एकदा जाऊयात कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, विषय आपण पाहतोय की भिवंडी कोर्टातील सुनावणी संपलेली आहे। राहुल गांधींचा ताफा आत्ताच बाहेर पडला आणि ते मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना सुद्धा झालेले आहेत। मात्र आजची सुनावणी ही नवे जामीनदार देण्यासाठीची होती, तर मधल्या काळामध्ये सुनावणी 2014 पासून हा सगळा खटला सुरू होता। त्यावेळेला मधल्या काळात शिवराज पाटील चाकूरकर हे राहुल गांधींचे त्या खटल्यामध्ये जामीनदार होते, मात्र आज शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झाल्यामुळे हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींचे नवीन जामीनदार झालेले आहेत आणि त्यासाठी सिक्युरिटी बॉन्ड भरून जो काही जामीन घ्यायचा असतो ते सुद्धा
प्रक्रिया आता थोड्या वेळापूर्वी पार पडलेली आहे. राहुल गांधींना भिवंडी कोर्टानं जो काही कागदोपत्र द्यावा लागतो तो जामीन सुद्धा मंजूर केलेला आहे. आणि आता सुनावणी संपल्यानंतर राहुल गांधी हे मुंबई विमानतळाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. अगदी काही मोजकीच लोक न्यायाधीशाने दिलेल्या परवानगीनुसार स्थानिक पोलिसांना जे काही पत्र देण्यात आलेलं होतं त्यामध्ये राहुल गांधींचे वकील, त्याचबरोबर ज्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत ते कुंटे आणि त्यांचे वकील आणि काही अतिमहत्वाची काही लोक होती त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी भिवंडी कोर्टामध्ये पार पडली. आणि त्यानंतर आता ही सुनावणी संपल्यानंतर राहुल गांधींचा ताफा हा मुंबई विमानतळाच्या दिशेनं रवाना झाल्याचं पाहायला मिळते. सकाळपासून इथे चोख सुरक्षा व्यवस्था होती आणि संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. त्याचबरोबर प्रोटोकॉलनुसार डॉग स्क्वॉड, त्याचबरोबर बॉम्बशोधक पथक आणि इतर सगळ्या यंत्रणा सुद्धा इथे कार्यरत होत्या. आणि अगदी 20 ते 25 मिनिटांची ही सुनावणी जी आहे ती आता पार पडलेली आहे. सध्या भिवंडी कोर्टाच्या परिसरामध्ये आपण पाहतोय राहुल गांधी यांचे वकील सध्या बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधताना पाहायला मिळतील. त्यांनीच दिलेल्या माहितीप्रमाणे हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींचे नवीन जामीनदार असतील असं सांगितलेलं होतं. आणि सध्या ही सुनावणी संपल्यानंतर राहुल गांधींचे वकील पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधत आहेत. नक्कीच कृष्णा, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर 2014चं हे प्रकरण आतापर्यंत 3दा भिवंडी सत्र न्यायालयामध्ये राहुल गांधी आलेले आहेत. त्यांचे जामीनदार होते शिवराज पाटील चाकूरकर, मात्र त्यांचं निधन झालं. त्याच्यामुळे नवे जामीनदार सादरीकरणासाठी जी न्यायालयीन प्रक्रिया असते त्याची पूर्तता करण्यासाठी राहुल गांधी हे भिवंडी सत्र न्यायालयामध्ये आलेले होते. हर्षवर्धन सपकाळ हे आता राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत. राहुल गांधींच्या वकिलांनी जामीनपत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे आणि राहुल गांधी यांचे वकील माध्यमांच्या समोर येऊन काही माहिती देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. 2014 मधलं एकूणच हे प्रकरण महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या सुलतानपूर इथल्या MP MLA न्यायालयामध्ये हजर राहिल्यानंतर राहुल गांधी सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे आज कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयामध्ये उपस्थित राहिले आणि सुलतानपूरमधील सुनावणी आटपून ते थेट महाराष्ट्रामधल्या भिवंडीमध्ये दाखल झाले. सलग 2 दिवस 2 वेगवेगळ्या राज्यामधील न्यायालयांमध्ये हजर राहण्याच्या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा एक मोठ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत. नवीन कायदेशीर पूर्तता करण्यासाठी राहुल गांधी हे भिवंडी सत्र न्यायालयामध्ये आले. शिवराज पाटील चाकूरकर हे त्यांचे जामीनदार होते, मात्र त्यांच्या निधनाच्या नंतर नवे जामीनदार कोण त्या संदर्भातली विचारणा झाली आणि त्या संदर्भातली सुनावणी आज होती. ही सुनावणी जी आहे ती झालेली आहे. 10:30च्या दरम्यान राहुल गांधी भिवंडी सत्र न्यायालयामध्ये पोहोचले आणि आता 13 ते 14 मिनिटांमध्ये ही सुनावणी पूर्ण झालेली आहे. राहुल गांधी यांचा ताफा भिवंडी सत्र न्यायालयामधून निघालेला आहे. मुंबई विमानतळाकडे आता राहुल गांधी यांचा ताफा जो आहे तो निघालेला आहे. खरं तर अशी सुद्धा एक चर्चा होती की सत्र न्यायालयामधल्या या सुनावणीच्या नंतर ते कार्यकर्त्यांसोबत नेत्यांसोबत काही बैठकांचं सत्र होणार का अशा सुद्धा चर्चा सुरू झालेल्या होत्या. मात्र तसंही काही न होता भिवंडी सत्र न्यायालयामधली सुनावणी संपल्यानंतर ते आता थेट मुंबई विमानतळाकडे रवाना झालेले आहेत. मुंबई विमानतळावर जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, काँग्रेसच्या नेत्यांची सर आज सुनावणी दरम्यान आज पोहोचले होते कोर्टामध्ये. सुनावणी दरम्यान आज काय झालेलं आहे? आज काही युक्तिवाद होऊ शकलेला आहे का? आज राहुलजींनी भिवंडी न्यायालयामध्ये आले होते. आज राहुलजींचं भिवंडी न्यायालयामध्ये आले होते. आज राहुलजी भिवंडी न्यायालयात आले होते. आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सपकाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर्स माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. फ्रेश जामीन देण्याचं कारण असं की नुकतंच आपल्या सर्वांना माहिती असेल की माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं निधन झालं आणि त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार प्रत्येक आरोपींना नवीन फ्रेश जामीन देणं बंधनकारक आहे. त्यामुळे आपले भिवंडीचे न्यायाधीश कोळसे साहेब यांनी तसा आदेश दिला की तुम्ही नवीन जामीन द्यावं आणि मग न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे व भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे आम्ही फ्रेश जामीन आज सबमिट केलं आणि भिवंडी न्यायालयाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. सदरचं प्रकरण हे हिअरिंगला आहे आणि
आज साक्षीदार नंबर 2 अशोक सायकर यांची उलट तपासणी होणार होती, परंतु आजच्या दिवशी आम्ही हे जे बेल बॉन्ड संदर्भात जो आहे जामिनाची प्रक्रिया आज ती आम्ही भिवंडी न्यायालयामध्ये पूर्ण केली आणि त्याप्रमाणे राहुलजी स्वतः भिवंडी न्यायालयात हजर राहून बॉन्डवर सह्या केले आणि आता त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. तर आम्हाला सदरचं प्रकरण जे आहे हे जलद गतीने आमच्या भिवंडी न्यायालयामध्ये सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भिवंडी न्यायालयामध्ये हे जलद गतीने सुरू आहे. भारताच्या प्रत्येक न्यायालयामध्ये MPMLAच्या केसेस सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर चालले पाहिजे. त्याप्रमाणे आमचे भिवंडीचे जे न्यायाधीश आहेत कोळसे साहेब हे जलद गतीने सदरची केस चालवित आहेत आणि आम्हाला आशा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल आणि आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पुढील सुनावणी काय कधीपर्यंत कधी अच्छा हा विचार पुढची सुनावणी कधी पुढची सुनावणी पुढची सुनावणी जी आहे ती आमची जी लीगल टीम आहे ती मार्चमध्ये आम्ही ठेवू आणि आम्ही जरा कन्सल्ट करून लीगल टीम बरोबर आम्ही मार्चमध्ये ठेवणार आहोत आणि लवकरात लवकर सदरचे प्रकरण आम्ही चालवित आहोत. भिवंडी न्यायालय देखील चालवित आहे सदरची केस आणि आम्हाला आशा आहे आणि विश्वास आहे, अटूट विश्वास आहे की या प्रकरणाचं सत्य सगळ्या जगासमोर येईल आणि आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जी हिंदी में बता दीजिए, आज राहुल गांधी कोर्ट में आए थे, कितने बजे आए थे, क्या कुछ हुआ? ये जो